कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, हां, मी माझी सगळी कामं आवरून आलोय आता। गुड। म्हणजे आता निवांत बोलता येईल। आणि मी जे काही सांगतेय त्याचं ब्रीफ नंतर तुम्ही तायडे मॅडमला द्या। हो, अर्थात मी नोट्सही काढतो मग। हां, गुड। मॅडम, हो एक बोलू? हो, बोला की। तुम्ही या खुर्चीवर बसून बाळाला दूध पाजताय आणि कामही करताय, हे बघून खरंच खूप बरं वाटलं। थँक्यू गायतोंडे। खरं तर मला हे सगळं सांभाळता येतंय, याचं छान वाटतंय। मॅडम, ही कृती जरी साधी वाटत असली ना, तरी यामागे खूप मोठा संघर्ष आहे आणि मला त्याची पूर्णपणे जाणीव आहे। एक आई म्हणून सुद्धा आणि एक बाई म्हणून सुद्धा। गायतोंडे, याच बद्दल जरा बोलायचं होतं। बोला ना मॅडम। तुम्हाला दीपा आणि अण्णा यांच्याविषयी काय वाटतं? मॅडम, दीपा फारच साधी बाई आहे, पण तो अण्णा काम चुकार आणि जुगारी आहे। नाही हो गायतोंडे, अहो ते दोघे एकदम साधे आहेत। अहो मॅडम, तो अण्णा काही साधा नाही आहे, तो संकल्पाच्या विरोधात बोलायलाच तयार नव्हता। अर्थात संकल्पनी त्याला पैसे दिले होते, पण ती बिचारी दीपा ती एकटी तयार झाली। तिने आपल्या बाळाचाही विचार नाही केला, तिने फक्त तुमचा आणि तुमच्या बाळाचा विचार केला आणि सगळं खरं खरं सांगितलं। तोच तर मुद्दा आहे ना गायतोंडे। अण्णावर पूर्ण घराची जबाबदारी आहे, म्हणजे त्याला पैसे कमवणं भाग आहे। आणि जर त्याला जमत नसेल तर दीपाला। आपल्या भागात ना बऱ्याचशा महिलांची हीच परिस्थिती आहे। नवऱ्याला नीट पैसे नाही कमवता आले ना, की त्या बायकांना नीट घर नाही चालवता येत, आणि मग या अशा गुन्ह्यांना त्यांना बळी पडावं लागतं। हो मॅडम, बरोबर आहे तुमचं। गायतोंडे, त्या दिवशी दीपा भेटली ना, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात घोळतंय। म्हणजे बघा की, माझ्या अमूलला तिने स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं, केवढा जीव लावला, आणि तिच्यावर हे सगळं करण्याची वेळ आली कारण ती हतबल होती। पण मॅडम, या दीपापेक्षा त्या अण्णाचा दोष जास्त आहे। असेलही, मी नाकारत नाहीच आहे। हो, पण मॅडम आपण काय करणार यात? गायतोंडे, मला असं वाटतं की आपण गावातल्या बायकांना कामाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांना सक्षम बनवलं पाहिजे। जर त्या सक्षम झाल्या तर त्यांची कुटुंब सक्षम होतील। आणि आपण दीपाच्या बाबतीत बघितलंच की ती जर घर सांभाळू शकते तर ती घर चालवूच शकते। करेक्ट मॅडम, हे आपण नक्कीच हिरकणी योजनेअंतर्गत करूच शकतो। हो, करूया की, माझी काहीच हरकत नाही। हा, पण गायतोंडे, त्याआधी मॅडम, मला तर तुमचा काम करण्याच्या पद्धतीचा अंदाज आलाय। तुम्ही या सगळ्याची माहिती घ्या। येस मॅडम। मॅडम, गावातील महिला पापड, लोणची, स्वेटर हे घरात राहून करूच शकतात। ओ बाळा, अहो गायतोंडे, हे सगळं मान्य आहे। अहो, पण आता अजून किती दिवस असं पापड बनवून, लोणची बनवून त्या घर चालवणार आहेत? काहीतरी ठोस पाहिजे का नाही? येस, ठोस पाहिजे काहीतरी मॅडम, नक्कीच। मी माहिती काढतो आणि त्यातनंच आपल्याला नक्की काहीतरी आणखीन माहिती मिळेल। मी आपल्या लोकांनाही सर्वेक्षणासाठी पाठवून देतो। हो, चालेल। आणि मी स्वतः येईल सर्वेक्षणाला, मग आपण ही योजना बनवूया। ठीक आहे मॅडम। या। येस, थँक्यू। हो रे बाळा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरकार, जमते की तुम्हाला बी? तुम्हाला असं काम करताना बघून लय भारी वाटतंय बरं का? हो बापू, आज गावात आलो सुरुवातीला तेव्हा शेतमजुरी बी केली याची की। अहो, दोघच होतो आम्ही राबायला, आणखी कोण होतं तेव्हा? खरंय बघ बापू। अहो, तुम्हाला दादाचं एक सांगतो बघा, कष्ट करायला ना अजिबात मागं हटला नाही कधी त्यो। आम्ही आलो ना तेव्हा मी आणि तायडी तिघच होतो। अगदी खान्नी बांधणी पासून इटा उचलण्यापर्यंत सगळं काही केलंय। होय सरकार, धरणात इकडे आलो तेव्हा सगळ्यांचीच परवड झाली बरं का? बापू, आता लय चांगली परिस्थिती आहे बघा। नाही तसं नाही कराव, आपले बी 2 पिढ्या गेल्याच की ह्याच्यात, तेव्हा कुठं आपण उभा राहिलोय। अगदी खरं बोलताय बापू तुम्ही। आता जर आपण मूळ गावात असतो ना तर ही परिस्थिती नसती बरं का आपली। अरे दादा, आपल्या हातात काय होतं तेव्हा? हा,
हाय त्या परिस्थितीत उभं राहायचं. अरे आपण उभं राहिलो हे जास्त महत्वाचं आहे. हा अगदी बरोबर आहे बघा. हंबीर कच खाऊ नकोस, विनाला सांगून टाकतो. विनया आपल्या बेंदातल्या आंब्याला मोहर लागला का रे? अरे मोर काय रे लागले असतील आतापर्यंत. चल की तुला दाखवतो. चल चल बापू जरा आंब्याकडे जाऊन येतो आम्ही. या 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 जाऊन या. विनया झाड अगदी जसंच्या तसं या. होय रे बेंदत लावलेलं पहिलंच झाड ना रे? होय तर. विनया मला तुला काहीतरी सांगायचंय रे. दादा माझ्या हिनं लावलेलं झाड आहे. तिच्या माहेरनं कलम घेऊन आली होती, आठवते का तुला? हा लई वेळेला इथं येऊन बसतो बघ मी. अरे दुपारच्या टायमाला जरा पडू वाटलं ना तर असा डुलका लागतो ना इथं की बस. झाड चांगलंच बहरलंय रे. अरे हिचा हातगुण दादा, हात लावल त्याचं सोनं करायची बघ. अरे झाड लावताना काय म्हणलेली माहितीये का? या झाडाची फळं आपली नातवंड पातवंड खातील. आता सगळी आहेत, फार नातू बी झाल, पण तीच नाही बघ. तुला आठवण येते का रे वर्षाची? आठवण? अरे आठवण यायला विसरलोय कधी? हा अर्जाला मला तर एक दिवस बी असा जात नाही बघ तिची आठवण आल्याशिवाय. मला बी वाटतं रे वर्ष पाहिजे होती आता. हा अर्जा तर म्हणत असतो त्याची आईच त्याच्या पाठीशी आहे नियती म्हणून. मग खरंच बोलतोय तो. अरे नियतीच आहे सगळी. दादा तू काय म्हणत होतास? हे सत्य विनाला काही बोलू शकत नाही मी. त्याचा जीव अजून तिकडच अडकलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या स्वभावात कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? सारखं शॉपिंग चाललेलं असतं, तर तिथे जरा थोडं कंट्रोल केला तर नक्कीच त्यांना आवडेल आवडेल. त्यांना. हां. तुमच्या बाबतीत आमचंही शॉपिंग आणि कमी बोलणं, थोडंसं कमी. ते तुम्ही कमी केलं पाहिजे की त्यांनी कमी करावं? नाही बोलत जास्त. अच्छा काय करतील काय, संधी मिळाली तर बोलतील ना. तुमच्या बाबतीत सगळ्या वेळच्या वेळी वेळच्या जागेवर ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वाटतं की थोडंसं कूलली कर हँडल. असं वाटतं पण ते काही होत नाही 20 वर्ष. मला असं वाटतं, त्यांना असं वाटतं की मी थोडा कमी विचार करावा. मी फार विचार करते सगळ्या गोष्टींचा आणि स्वतःलाच फार त्रास करून घेते. आता सुद्धा केवढा विचार करत सासूबाई गावी जाताना माझ्याकडे जातात तुमच्या चेहऱ्यावर जास्त विचार करत राहते की त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. खरं तर मी स्वतःचा विचार करायला पाहिजे. आमच्याकडे पण सेम आहे. त्याला वाटतं की तू स्वतःकडे लक्ष दे, स्वतः बाकी सगळी कामं सोडून, सगळं हे सोडून तुला जे हवंय ते कर. तू बाहेर जा, तुझ्या हॉबीज हे कर. तुम्ही माझ्या नवऱ्याला पाहिजे की मी जरा जास्त वेळ घरी राहावा. आजकाल जेव्हापासून मी वसंत विहारला शिफ्ट झाली आहे, मी फ्रेंड्स सोबत जास्त राहते. त्यांचं म्हणणं जरा घरी राहिलं पाहिजे. तुमच्या बाबतीत काय म्हणणं आहे? त्यांना असं वाटतं मी फार कंप्लेंट्स करते. कॉमन लेडीज प्रॉब्लेम वाटतं तसंच आहे. हा मग त्यांना म्हणजे ते कमी करावं असं त्यांना आवडेल. मग तुम्ही एक रजिस्टर ठेवा ना घरात लिहून, वाचायलाच द्या आठवड्यात. बघा अशा सगळ्या तुम्ही आहात, इतक्या आनंदाने इतकं छान संसार करता आहात, या सगळ्या गोष्टी करता आहात. आणि ढोल पथकाचे दादा कोण म्हणाले मगाशी नाव? ओमकार गोडसे. सुनील गोडसेंचा मुलगा, ओ अभिनेते सुनील गोडसे त्यांचा मुलगा. आज प्रत्येकाने या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक प्रॉमिस करायचंय नवऱ्याला की उद्यापासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करणार. तर तो कुठला कराल तुम्ही? इतकाही करू नका की ते घरी पडतील सोफ्यावरून बघताना धक्का बिक्का, एवढंही नको. जे काही एक प्रॉमिस दुसऱ्यांबद्दल जास्त कमी विचार करेन असं. बर
तुम्हाला? मी पण अगदी कामली सगळ्या गोष्टी हँडल करीन, त्यांच्यासाठी करीन. त्यांनी देव पाण्यात ठेवते. एवढा बदल झाला तर तुम्ही? मी शॉपिंग कमी करायचं ट्राय करीन. ट्राय म्हणजे काही नाही. या वर्षाचा संकल्प आहे, नवीन वर्षाचा संकल्प आहे. हा असंच 2-3 ड्रेस जरा कमी घ्यायचे. त्याचं नेहमी कंप्लेंट असते की मी एक दिवस अगोदर माझी सगळी ऑफिसची तयारी करून ठेवायला पाहिजे. सो हा एक छोटासा बदल आहे जो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकते. आवाजाच्या बाबतीत तर आता एवढ्या वर्षात काही झालं नाही. त्यापेक्षा सासूबाईंना एक हेडफोन आणून द्या. तुम्ही? मी कंप्लेंट्स कमी करेन. आणि एक माझी विनंती आहे, या नवीन वर्षात तरी त्या तिसऱ्या जाऊबाईला घेऊन पुण्याचं निमित्त ठेवून ठेवलं तिकडे त्यांना. त्यांचं नेहमी म्हणणं आहे की टेक लाईफ लिटल इझी आणि मुलासोबत पण जरा शांत राहा. तेच आहे, बाकी काय. मी भरपूर फिरेन, भरपूर हे करेन आणि घरी आल्यावर जास्त त्यांच्या मागे दगदग करणार नाही. अरे हे वर्ष त्यांच्यासाठी आनंदाचं. अगदी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव जे आहे सुप्रिया प्रभाकर शेट्टी आहे आणि माझं सासरचं नाव सुप्रिया प्रणेश शेट्टी आहे. तर पहिले माटुंग्याला राहायची आणि आता मी इथे ठाण्याला राहते 20 वर्षापासून. ठाण्याला कशा आला? कारण की ते जुळलं, अरेंज मॅरेज होतं. पण ते कसं जुळलं? कॉमन रिलेटिव्ह होते तर त्याने ते जुळून दिलं. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आता 8 एप्रिलला 20 वर्ष होणार. 20 वर्ष होणार. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव कांचन सोमसिंग ठाकूर. मी माझं माहेर कल्याणचं आणि सासरचं नाव आहे कांचन भूषण पवार. सासर ठाण्यातच आहे. आमचं गाव खानदेश. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव शीतल शिवाजी नायदे आणि सासरचं नाव शीतल शशिकांत मडावी. माझं लव्ह मॅरेज झालंय. हे कुठे लागलं, कसं काय सहा लागला? मी मुलुंडला राहायची आणि ते ठाण्याला राहायचे. मी केळकर कॉलेजमध्ये होती आणि ते MCC कॉलेजमध्ये होते. आणि मग आमची अशीच एकदा भेट झाली. अशीच कशी होईल? आमचे मित्रमैत्रिणी होते एकत्र. मग त्यांच्या थ्रू आमची भेट झाली आणि मग पुढे आम्ही एकमेकांशी लग्न केलं. नाही पण हे किती वर्ष चाललं तुमचं? 8 वर्ष. ते ठाण्याला सोडायला यायचे तुम्हाला? आणि घरापासून किती लांब सोडून जायचे? त्यांच्या घरापासून स्टेशन अर्धा तासावर तरी होतं. आणि तुमच्या घरापासून? 5 मिनिटावर. पण मग आता किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. जे आ ढोल पथकाचं वादन आपण करता, आधी त्या पथकाचं नाव सांगा. पथकाचं नाव आमच्या रणगर्जना. रणगर्जना. तुमच्या ग्रुपमध्ये जर रणगर्जना असं म्हणायचं झालं, एकच बक्षीस द्यायचं झालं तर सगळ्या मैत्रिणी मिळून कोणाला द्याल? शीतलनी वाजवताना सुद्धा ढोल फोडला होता. म्हणजे मुलांच्या बरोबरीने वाजवून ढोल फोडलाही होता. तर शीतलच घरी कोण कोण आहे? माझा मुलगा आहे आणि नवरा. अच्छा. आणि बाकी सगळे कुटुंबातले? सासू सासरे गावाला असतात, सावंतवाडीला असतात आणि येऊन जाऊन असतात. ते म्हणजे जास्तीत जास्त वेळा ते गावाला असतात. त्यांचा येताना इकडे चेहरा जास्त आनंदी असतो की जाताना? गावी जातोय म्हटल्यावरती त्यांना ओढ असते ना? तसं काही नाही. अरे गावची ओढ असते. मी असं नाही म्हणत सुनेला कंटाळून जातो. तुमचा चेहरा असा होता की मी काय वाईट नाही. तुमच्याकडे? मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आहे 12 वर्षांची आणि सासू सासरे. लग्न झाल्यापासून आम्ही एकत्रच आहोत. मी 3 नंबर आहे. मला 2 मोठ्या जावा आहेत. एक जाऊ ठाण्यातच राहते, सर्वात मोठी पुण्यात राहते. पण कसं काय म्हणजे तुमच्या जावाजावांचं कसं आहे? एकदम छान. अगदी म्हणजे खूपच फ्रेंडली आहोत आम्ही. आणि सगळे सण सगळे म्हणजे आता समजा कुठे बाहेर फिरायचं वगैरे असेल तर फार पुण्यावाल्या जावेला काही फार जमत नाही. कळलं तुम्ही दोघींनी मिळून त्यांना? कळतंय मला. तुमच्याकडे? आमच्याकडे माझे मिस्टर, मी, माझी मुलगी आणि माझ्या सासूबाई असे आम्ही 4 जण मिळून राहतो. सासूबाईंचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल?
त्यांना खूप माझ्या बाबतीत अभिमान आहे, कारण की जेव्हा आमचं लग्न ठरलेलं तेव्हा त्यांची एकच अट होती की सुनेनी काम करायला पाहिजे, कारण की त्या स्वतः सुद्धा बँकेमध्ये कामाला होत्या. सासूची इच्छा होती की ती सून घरात कमी राहिली पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावित्री आत्या, हे कोण आहे हो आरशात? तूच आहेस पारू, मारुती दादाची लेक. देवा, देवी आईचे दागिन्यानं कपडे माझ्या अंगावर घालायची लायकी नाही माझी, पण काय करणार, देवी आईनच परवानगी दिली आहे. परवानगी कसली, आदेशच आहे त्यो. बरं बाळा, आपल्याकडे वेळ कमी आहे, पटापट आवरूया. हं, चल. पारू, तुला सांगते, आज तुझ्यामुळे हे दागिने आम्हाला बघायला मिळाले. इतकी वर्ष मी या दागिन्यांबद्दल ऐकते. अहिल्या मॅडमनी या दागिन्यांना कधीच कोणाला हात लावू दिला नाही. फक्त त्यांच्या होणाऱ्या सुनेचा याच्यावर अधिकार आहे. बाळा, तू खरंच खूप नशीबवान आहेस. सावित्री आत्या, खरंच मला हे समज घालायचंय? दृष्ट नको लागू दे माझ्या लेकीला. ये. सावित्री आत्या, मला चिमटा काढा. हा, वेडीस का तू? मी नाही. मी म्हणलं ना, काढा काढा. नाही, काढा ना सावित्री आत्या. बर. हाय हाय हाय, मीच आहे सावित्री आत्या, मीच आहे, पारूच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी माफी मागतो जावाई बापू, म्हणजे पारूच्या वतीनं मी हात जोडतो. तुम्ही माफी मागून काय होणार आहे? तिनं माफी मागायला पाहिजे ना माझी. आणि मला सांगा, कुठली नवरी मुलगी असं वागते? तिचा नवरा तिच्याशी काहीतरी बोलतोय, तिला सांगतोय, तिला अडवतोय, तर हिने सरळ सरळ मला उडवून लावला, अपमान केलाय तिने माझा. हे 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 संस्कार केले तुम्ही तिच्यावर? हा? आणि आता तिचं लग्न ठरलंय, तिचा होणारा नवरा तिच्या बरोबर आहे, तर हिचा आपला आदित्य सर, मला हे आवडलेलं नाहीये. नाही, म्हणजे तुम्ही जे बोलताय ना, तो मुद्दा अगदी बरोबर आहे, पण पारून मुद्दाम नसेल केलं ना. हो, हे तुम्ही आता म्हणताय, तिकडे नव्हतात ना तुम्ही, तिथे असतात तर कळलं असतं. आणि मला सांगा, तिच्यासाठी तिचा नवरा महत्वाचा आहे की नाही? आहे की नाही? असायला पाहिजे.
आहे ना? मग जर मी तिला सांगतोय की ही नोकरी सोड, हा जॉब करू नकोस, तर तिने माझं ऐकायला नको? पाहिजे पाहिजे. कसं तरीच वाटायला लागलंय मला हे सगळं आता. नाही, मला वाटलं होतं तुमची मुलगी अगदी साधी, सरळ, सुसंस्कारी असेल, पण नाही. काय बोलू ना हेच कळत नाही मला. मी काय म्हणतो जावई बापू, झालं ते झालं. म्हणजे पारूनी मुद्दाम नाही केलं हो. म्हणजे इकडं अर्जंट काम निघालं नसतं ना तर ती आलीच नसती. माझी पारू तशी नाही हो. तशी नाहीये? मग कशी आहे तुमची पारू? नाही, आम्ही अजून एकमेकांना ओळखलेलंच नाहीये, एकमेकांना धड बघितलेलंही नाहीये. बा, कशी दिसतीये मी? काय झालं? मी चांगली नाही का दिसत? नाही ग बाळा, ते तू एकदम नजरेसमोर आली, काही बोलायला सुचत ना मला. विचारात पडलो कुठली राजकुमारी मला बा म्हणते म्हणून. येड्यासारखा बघत राहिलो तुझ्याकडे. राजकुमारी म्हणजे भाऊ चांगली दिसते ना मी? ए अनुबा, देवी आईची कापडानं दागिने शोभतात का रे मला? शोभतेत शोभतेत. अगदी अगदी माझ्या देवी आई सारखीच दिसतेस तू. पारू, अगं उशीर होतोय. आले आले बा, येते. तर हे असं फुकटचं आणि अस्सल सोनं अंगावर घालून कुठली भिकारी बाई राणीच दिसणार. एकदा तुझं लग्न होऊ दे माझ्याशी, मग बघ तुला कशी लायकीत आणतो ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य, कशी दिसते आपली पारू? सगळं ओके ना? वाह, कमाल, सुंदर. पारू, तुझ्यामुळे या दागिन्यांना आणखीन शोभा आली आहे. श्रीकांत सर, मला माफ करा. खरं तर अहिल्या मॅडमचे कपडे आणि दागिने घालायची लायकी नाही माझी. ते आपल्या कंपनीचं काम आहे ना, म्हणून मी तयार झाले. पारू, प्लीज त्याचा विचार तू नको करू स्वतः. प्लीज तू खाली ये ना. खाली ये. ये जा. अशी समोर ये ना. एक मिनिट, पदर सोड.
एकदा रेफरन्स लुक चेक कर. हा एक मिनिट. सेम आहे ना? दादा बाकी सगळं परफेक्ट आहे. ओके. फक्त यार ही एक गोष्ट मिसिंग आहे. अरे छान दिसते की, अजून काय कमी आहे आता? हो बाबा, पण इथे जे रेफरन्स फोटो मध्ये जी बाई आहे ना, तिने कमरेला छल्ला लावलाय आणि तो छल्लाच मिसिंग आहे. हो. छल्ला? जा 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 जा, छल्ला मॅनेज कर पटकन जा. अरे अरे आदित्य, असं लास्ट मिनिट कुठून अरेंज करणार आहे? हा एक मिनिट. बाकी सगळं मॅनेज झालंय तसं हे पण करूया ना. एक्झॅक्टली. म्हणजे अरे म्हणजे अहिल्याचा छल्ला वापरूया ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नीरज, हा आपल्या घरी मुंबईला आपण कधी गुढी उभारली नव्हती. आता तुझं लग्न झालं, निशी मुंबईला आली की आपण गुढी उभारूया. खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात ह्या फेस्टिवल्समुळे. आणखीन एक. हे उमाताईंच्या हातात ते. अरे अब क्यों? तुम अपने पास ही रहने दो. नाही नको, मी इथूनच आशीर्वाद दे. मला आता नीरजच्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये. नीरज बेटा, जो हुआ सो हुआ. तू अपनी माँ को अब भी माफ नहीं करेगा. माना तेरी मॉम ने गलतियां की, पर अब वो अपनी गलती सुधारने की कोशिश कर रही है. तो हमें उसका साथ देना चाहिए. ठीक आहे, मी माझी अट परत घेतो. पण आपल्या कोणामुळेही निशी किंवा तिच्या घरच्यांना त्रास होता कामा नये. हो हो, माझ्यामुळे नाही त्रास होणार. गुड. अब तुम जाओ, ये मिठाई लेकर. हम भी अभी आते हैं. थँक्यू सो मच साहेब. माझ्या मुलाच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवसाची मी साक्षीदार होणार आहे, आणि हे फक्त तुझ्यामुळे. थँक्यू सो मच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे या या.
ये पूजा करून घे. निशी त्याका दाखव पूजा कशी करायची ते. घे बाय माझे वीण बाईल्या येवा येवा स्वागत हा तुमचा स्वागत हा येवा ना आमच्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा. या ना जोडीने पूजा करू. हो. चला पूजा झाली, आता गुढीचा प्रसाद खाऊया. कडू आहे. बाय माझे कडुनिंबाच्या झाडाक ना अजून गोड पाना लागलेली नाही. पुढच्या गोड देतोय हा तुका. चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. या या. अरे हो दे माका फोनवर बोलत बसलाय. कडुलिंबाची चटणी कोणी दिली माका? अहो ती तर बाजूला ठेवलेली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निधीची तयारी करून ठेवा, माणसं येतील आता. हो द्यायचे. ओ भाऊजी ताराबंद आहे आधी. मेघनाताई या ना या. झाली का तयारी? हो हो झाली तयारी. मेघनाताई हे बघा ना, तुम्ही दिलेली साडी नेसली आहे मी. छान दिसतेस तू. बरं नीरज आणि साहिल आवरतात, मी मुद्दामूनच पुढे आले. तुम्हाला काही हेल्प लागली तर? अहो नाही मेघनाताई, सगळं झालंय. तुम्ही बसा ना, मी उमाताईंना सांगून येते. ठीक बस. अरे नमस्कार. तुम्ही बसा ना. ओ भाऊजी राहू द्या, तुम्ही करा. एक मिनिट द्या बंद. अहो मेघनाताई ह्या काय करताव काय तुम्ही? अहो मदत करते तुम्हाला. अहो मेघनाताई नको नको, तुमची मदत नको आमका. बंधू दादा काय ठरलंय आपलं? सगळं मागचं विसरायचं आहे ना? अहो तसा नाही हो, पण आमच्या घरात तुम्ही असं काम करणं म्हणजे बरा दिसत नाही ना. मेघनाताई तुम्ही थांब. दादा मी हाच सांगते, त्यांना पण ऐकतच नाही. अहो पण मी तुम्हाला मदत केली तर काय हरकत आहे? म्हणजे तुम्हाला आज खूप काम आहेत ना, प्लीज मला थोडीशी हेल्प करू द्या ना तुम्हाला. नाही मी कोणाला तरी सांगतो ना बंधू. अहो दादा तुम्ही कोणाला तरी सांगणारच ना, मग ती कामं मी केली तर काय हरकत आहे? नाही मला कळतंय तुमच्या मनात कुठेतरी किंतु परंतु असू शकतो. नाही तसं अजिबात नाहीये हो. मग मला करू द्या ना काम. बंधू दादा चला आपण पटकन. काय पाहुणे कित्या कामाक लावलास? याच तर आई मी आणि दादा यांका याच समजवताय, पण ऐकतच नाही. हट्टकत पेटलेले असं. काय को मी आजपर्यंत मी तुम्हाला इतका त्रास दिलाय, तुमचा थोडा त्रास कमी करण्याची संधी मिळते तर का सोडू मी? मला करू द्या ना काम प्लीज. त्या सगळा खरा हा, पण तुम्ही आमच्या लेकीच्या होणारे सासूबाई असतास ना,
तुका असा कामा करताना बघून लोक काय म्हणतील? पण ह्या घरातल्यांनी मला एवढं समजून घेतलंय, दादांनी तर माझा जीव वाचवलाय, मग मी एवढं तर करूच शकते ना. आपण गावातले लोक काय म्हणतील? खोतांकडे बघा, विनिक कामाक लावल्यान. बोलू द्या, ज्यांना कुणाला काही बोलायचं असेल ना बोलू द्या. हो पण साखरपुड्याची सगळी जबाबदारी मुलीकडच्यांची असता ना. असं कसं? साखरपुडा माझ्या मुलाचाही आहे, मग धावपळ फक्त मुलीकडच्यांनीच का करायची? दायचे, तुम्ही मला ओरडलात तरी चालेल, पण हा विचार मला पटला नाहीये. आता आपण एक फॅमिली होणार आहोत आणि कुटुंबात सगळ्यांना नियम सारखेच असायला हवेत. मिस्टर बंधू, कसला विचार करतायत? गेस्ट येणार आहेत, काम पटापट आवरा. दादा, तुम्ही पाहुण्यांकडे बघ. चला चला चला. हे इकडे ठेव. या नमस्कार दादा, बसा. या 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 या. तुम्ही बसून घ्या. हो मेघनाताई, हो तुम्ही कसं काम करता? द्या माझ्याकडे, मी करताय. नाही हो, राहू द्या. काय बंधू, तू त्यांचं काय काम सांगितलं माका सांगायचं? तू करणार असस? केलंय असते ना मदत, तू का? आहो द्या, मी राहू द्या, झालं. लाली 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 रवान दे. तू एक काम कर, तनिशी तयार झाला की नाही तर मंजू विचार जा. जा. हा विचारतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करू? खरं तर मला जावंसं वाटतंय. एक काम करते, जाते आणि त्यांना सरप्राईज देते आणि सगळं खरं सांगून टाकते. हा, हेच बरोबर आहे. निदान आज तरी स्वतःच्या घरी थांबायचं ना. काही म्हणालात का ताई? नाही म्हणजे तू आमच्या इथेच का नाही येत राहायला? लग्न झालं पण नाहीये तरी इथेच असतेस ना कायम, म्हणून म्हटलं. आता ह्या घराची सून होणार आहे ना मी, मग इथे येऊन राहणारच. आणि राहिला प्रश्न आजचा, तर माझ्या सासूबाईंनी बोलवलंय ना, म्हणून दुसऱ्या कोणाला स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही. एक डोकेदुखी काही कमी होती तर दुसरी पण आली आहे लगेच घरात. मला ना आमच्या घरच्यांचं काही कळतच नाही. स्वतःचं स्टेटस बघून, स्टँडर्ड बघून जरा लोक शोधायची, तर हे काय नमुने शोधलेत. थर्ड क्लास. गुढी भारी दिसते ना, तिथून ना आपण हार सोडायला पाहिजे. आत्ता इथं नाव घेतलेलं आपण. मग शिवा तू होतेच कुठे सांगा, आणि अशी अचानक कशी काय आलीस? मग अशी कॉल केला तर कॉलवर काही बोलली पण नाही. आणि हाताला काय लागले तुझ्या? मला तर वाटलं ती येतच नाही की काय. ए शिवा, असं न सांगता जाऊ नको या. आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन येते. पण थांबा जरा, तुम्ही मला आधी श्वास तर घेऊ द्या. आई सारखे प्रश्न विचारताय मला आधी पाया पडू द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगते. शिवा, काय झालं काय तू सांगितलं नाही? मी सांगते सगळं. आत या, आत या ना, चला आत. तू सांग ना शिवा. अरे हो सांगते ना, चल ना. काय सांगणार? अरे एक लोचा झाला होता. परत झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
तो रामभाऊंचा मुलगा आहे. आता मला तुम्ही सांगा, जर मी हा हात घेऊन गेले तर आई मला घरातनं सोडेल का? हा, ती 2 दिवस घरीच ठेवेल मला. मग मी रेसला कशी जाणार? अगं पण शिवा, असं हाताला लागलेला असताना रेस मध्ये जाणं रिस्क नाही का? रिस्क शिवा नाही घेणार तर कोण घेणार? आणि बाई ही रिस्क घ्यावी लागणार कारण आपल्याला गॅरेज वाचवायचं आहे. अगं शिवा, तू टेन्शन नको घेऊ ग. उद्यापर्यंत तुझा हात बरा होतो की नाही ते बघ. वा 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 वा. पण मी काय बोलतो शिवा, त्या छकुलाने काय त्रास नाही ना दिला तुला? त्याच्या घरच्यांनी सोय केली ना तुझी व्यवस्थित? अरे काय सांगू तुम्हाला, खरंच कडक सोय आहे माझी तिकडे. आणि ना काय म्हणतात त्याला, छकुल्याच्या घरचे ना सगळे खूप चांगले आहेत. अरे मला आधी माहित नव्हतं ते छकुल्याचं घर आहे, पण नंतर कळलं. आणि खरंच मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं होतं, पण वस्ती त्याची रिस्क नव्हती घ्यायची. का? अरे मी आईला सांगितलंय की मी गाडीचे पार्ट्स आणायला बँगलोरला गेलीये 2-3 दिवस. आई शपथ, असं सांगितलंय? हो, नाहीतर रेसला कशी जाणार मी? आणि हे बघा, गॅरेज वाचवण्यासाठी ही रेस महत्वाची आहे फार. नाही पण मग आता तू इथे कशी काय आलीस? खरं सांगू का, मला ना राहवलं नाही. आणि गॅरेज मध्ये गेल्याशिवाय माझा कुठलाही सण कसा साजरा होऊ शकतो असं वाटलं. आणि खरंच तुमची पण खूप आठवण येत होती. आता आली येतेस ना तर हे घे. हे काय? बॅटरीला विचार. अगं ते आईने तो कडुलिंबाचा प्रसाद असतो ना तो दिलाय. अच्छा, हे द्या, मला खूप भूक लागली. का? तर छकुलाने तुला काय दिलं ना खायला? गप्प बसा रे. तुम्हाला सांगितलं ना माझ्या तिकडे चांगली व्यवस्था केली आहे म्हणून. पण मला ना आज आजीच्या हातचे पुरणपोळ्या खायची खूप इच्छा होते. मग हे नकोय का तुला? हे बॅटरी घेऊन जा. अरे नाही, मला भाव आहे. दे इकडे, दे. उघड. काय तू पण? ए शाबास. दिव्या, बिंदास खा न लाजता. छान, आत्तापासूनच बाजूला बसायला लागलास. खरं नाही आहे याचं काही. अगं काकू, अगं ती नवीन आहे ना आपल्याकडे म्हणून. हो का? अरे पण याआधी पण तर ती आली होती आपल्याकडे, हो की नाही दिव्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा, आता तिच्या बाजूला बसायचं निमित्तच शोधायचंय तर मग ठीक आहे, चालेल. लाजतोय बघा किती. अरे मी कुठे मी लाजलो? मी लाजत नाहीये. अरे हो, बाई आजींनी पुरणपोळ्या पाठवल्या, मी घेऊन आलेच. मग बाहेर काय ठेवले? भारी. मगापासून शिवा दिसली नाही, कुठे गेली ती? बाबा, अरे तिला ना काहीतरी काम होतं अर्जंट, म्हणून ती गेली. बोली लवकरच येईल. अच्छा अच्छा अच्छा, मग ठीक आहे. अरे वा, भाऊंना खूप आवडतात पुरणपोळ्या. छान दिसतायत ग. रेणुताई, जरा लवकर या. ह्या प्लेट मध्ये काढून आणा. आता भाऊंना नवीन सूनच पोळ्या करून घालेल. घालशील ना ग? हो, आशू, जेवणाकडे पण लक्ष दे, घास नाकात जाईल. किती रे छळता तुम्ही सगळे त्याला सारखे. काका एस्पेशली. जेव रे बाळ. काही नाही काकू, छळू दे अगदी त्याला. लग्नानंतर आपल्याला विचारणार पण नाही तो. ए डंबो, तुला दाखवतो, जेवण झाल्यावर विचारतो तुला. ए बघच तू नंतर. आशू, ती मस्करी करते, तू कुठे मनावर घेतोस? हा, मी मस्करीच करतोय. दिव्या, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही ओळखता एकमेकींना? हो, दिव्या आमच्या शेजारीच राहते. हिला तर मी वस्तीत जाऊन बघते, नको तिथे ओळख दाखवते. काय म्हणताय?
बघितलंस का ग, तुमच्या इथे राहणारी लोक आमच्या घरात कामाला असतात. नशीब काढलंस हा, लॉटरीच लागलीये तुझी. ताई बरोबर आहे हो तुमचं. मी खरंच नशीबवान आहे. मला उलट खूप छान वाटतंय की इथे कोणीतरी माझ्या माहेरचं आहे. माहेर सुटलं असं वाटणारच नाही कधी. अगदी खरं बोललीस दिव्या. आणि कीर्ती, तिला आपण कुठून आलोय याचं वाईट वाटत नाही. यापेक्षा आपलं कुणीतरी आहे याचं समाधान अधिक आहे तिला. आणि काय फरक पडतो ग आपण कुठून आलो याचा? आपले संस्कार महत्वाचे. आणि लहान घरात जोपासले जातात ते संस्कार, मोठ्या घरात ते विसरले जातात. चला जाऊ दे आता. गुढीपाडव्याचा मी प्रसाद वाढलाय, तो आधी सगळ्यांनी खाऊन घ्या. घ्या, चला खाऊन घ्या. किती 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 कडू आहे. संपदा बाळा, अगं तोंड वाकडं करू नकोस. प्रसाद येतो, गपचूप खा. मम्मा, हे खाणं कंपल्सरी आहे का? हो, खा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.